भद्रावतीचा इतिहास हा वेगळा आहे। हे भद्रावती शहर नेहमी बाळू धनोरच्या पाठीमागे प्रामुख्याने उभं राहिलेलं आहे, हे मी विसरता कामा नये। आणि या शहरामध्ये काम करत असताना लोकांमध्ये ज्याचा विषय प्रेम आहे, आपुलकी आहे, आज हा साधा विषय नाही आहे। आज एकाच घरात आमदार, एकाच घरात खासदार, एकाच घरात नगराध्यक्ष, हे कधी अनुभवाला आपल्याही भागात कमी कमी विदर्भात तरी मिळत नाही। पण हे प्रेम सगळं आमच्या भद्रावतीकरांनी प्रामुख्याने आमचं टाकलं, त्याच्यामुळे सर्व गोष्टी सत्य झाल्या। त्याकरता मी भद्रावतीकरांचा मी मनपूर्वक आभार मानतो। बँका विकणारे काही नंबर आहे शहरामध्ये, बँका विकणारे काही झाले या शहरामध्ये, अशांना सुद्धा थांबवायचं काम हा बाळू धनोरकर करणार आहे आणि करत नाही आहे। पण बँकेच्या तुमच्या हा लोकांना गैरवापर करून तुम्ही पैसे वाटता त्याची बाब होऊ देणार नाही। काय माहिती बापाच्या नावाने ट्रस्ट तयार करायची, बँकेचे पैसे वाटायचे, नाही असं ताकद का वाढ घडते, बँकेचे पैसे वाटून नाव समवायचं। अरे साधा नगरसेवक निवडून येत नाही आणि काय अपेक्षा करता विधानसभेची लोकसभेची ताकद समोर या, दला विधानसभा, दला लोकसभा, भाऊ कुणाची किती ताकद आणि काय आहे। बहुत आम्ही आठवले 1997 मध्ये नगरपालिकेची निर्मिती झाली, 98 पासून हा इतिहास आम्ही पाहिला। या इतिहासाच्या गणनामध्ये या 22-25 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा भाऊ धनोरकर उभा झाला, एक साईड सत्तांनी भाजपला योजनाभूत करायचं काम केलं आणि काही किरकोळ, अरे बाबा ती लायकी आहे का काही नाच नाशी करते रे बाळू धनोरकर, बाळू धनोरकर काय सुंदर आहे का? अरे या बाळू धनोरकरी दोनदा तडीपाडी मोडली, त्याचे दोन्ही पाण्यामध्ये उपस्थित होते। या पाण्यामध्ये माझी बायको आणि माझे थोडं दिसते यांना म्हणून ते तडीपाडी आणि लोक मला म्हणायचे, माझ्या पूर्वजा म्हणायचं की याचा बाप तडीपार आहे, याचा बाप बदमाश आहे, याचा बाप किती बदमाश आहे हे यांना माहिती नाही, त्याचा अनुभव लवकर येईल। काय तुम्ही नखरे जर केले तर 15 मिनिट लागत नाही, 16वा मिनिट लागू देणार नाही, म्हणून काय समजणार हा बाळू धनोरकर एक लक्षात ठेवा। मी जेवढा शांत तेवढा नालायक सुद्धा बाळू धनोरकर आहे, लक्षात ठेवा। तुम्ही माझा इतिहास माहिती आहे सर्वांना, सर्वांना इतिहास माहिती आहे की जेवढं चांगलं काम करतो, चांगल्या पद्धतीने वागला तर चांगल्या पद्धतीने वागेल आणि वाईट पद्धतीने वागला त्याचा रस्ता, त्याचा स्मशान घाटात आपल्याशिवाय राहणार नाही, हा जेवढा तुम्हाला सांगतो। कधी जीवनात मी कधी एकाही भद्रावती करायचा व्यक्तीने मला सांगावं, कधी मी कोणाला त्रास दिला असेल, कधी मी कोणाची लूट केली असेल। आज आम्ही 20-25 वर्षापासून या राजकारणामध्ये काम करतो, कधी आयुष्यात एका माणसाला लुटलं नाही किंवा एका माणसाची फसवणूक केली नाही, एकाच्या बदलीचे पैसे घेतले नाही, एकाच्या नोकरीचे पैसे घेतले नाही। आणि हे चोरटे यांच्या घराची सारी सतरी मारली त्याचे पैसे देऊ शकत नाही, हे आम्हाला शिकवते का? हे आम्हाला शिकवते स्वतःच्या घराच्या सफेदीचे पैसे देऊ शकत नाही, स्वतःच्या घराच्या पेंटिंगचे पैसे देऊ शकत नाही, स्वतःच्या भोईनावडीचे पैसे नाही, बरोबर आहे की नाही? तरी लायकी आपली लायकी सांभाळून राहायचं माणसानं। अरे बाबा हा बाळू धनोरकर आहे, हे फुकटचं आलेलं काही नेतृत्व नाहीये, त्या दादासाहेब देवतोडीने काही दिलेलं दुकान नाहीये। तुझं एक असं आमच्याकडे 17 आहे, तुम्ही 2 न 3ची विचार करत होते, आमच्याकडे 17 आहे, भविष्यात 70 होईल, तो विषय सोडून द्या। हे आमचे कामधंदे आहे, व्यवसाय आहे, पण खाजवत असताना सांभाळून खाजवा, कुठं दामा येईल याची गॅरंटी राहणार नाही। माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला कोणी जर त्रास दिला, त्याच्याच घरातले लोक काही माझ्यासोबत काम करतात, त्यांना सुद्धा त्रास देण्याचं काम चालू आहे, भविष्यात सुद्धा लक्षात ठेवा। हा बाळू धनोरकर कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही। मला बायकोनी सकाळी सांगितलं की भविष्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे, तुमच्यावर प्रेशर येईल, तुम्ही असं होईल तसं होईल, म्हटलं आयुष्यभर जेलमध्ये काढील, आयुष्यभर मध्ये
जेलमध्ये काढील, पण कधी बीजेपी जाणार नाही. मी फक्त काँग्रेसचा पाईक म्हणून काँग्रेसमध्ये राहणार, कारण मला बीजेपी संपवायची आहे. आणि साले बीजेपीचे हस्तक कधी भैया आला, कधी हा आला. काय कोविड मध्ये काम केलं तुम्ही? कोविड मध्ये काय काम केलं असेल या विदर्भात सांगतो की जे बाळू धानोरकर ज्या पद्धतीने कीड घालून फिरला, ज्या पद्धतीने बाळू धानोरकरांनी काम केलं असेल, मी तुम्हाला सांगतो एकही नेता नाही, एकही नेता नाही. प्रत्येक पेशंटला भेटायचं काम मी केलं, प्रत्येक ठिकाणी जायचं काम मी केलं. प्रत्येक आमचा रमेश भोईर असो किंवा कोणी असो, प्रत्येक दवाखान्यामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी इथून तर आर्मीपर्यंत जायचं काम मी केलं. मी कोविडचा स्वतः पेशंट होतो, तरी मी स्वतः गेलो आणि प्रामुख्याने मी काम केलं. आम्ही कोविडसाठी हे केलं. मी कोविड योद्धा आहे. कहता भाई कोविड योद्धा कुठला? चोनक्या? कुठला चोनक्या? तू कुठला कोविड योद्धा? काय लायकी आहे का? त्याला लायकी नाही, फायकी नाही. इथं साले बेड दिले, स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, झाले का कोविड योद्धा? कोविड योद्धा? अरे योद्धा व्हायचं असेल रणांगणात या, 2 हात करा, खेळा कुस्ती, मग माहीत पडते की कोण काय आहे आणि कोण काय नाही. किशोरराव, जे आम्ही काम केलं या आर्मी पासून तर त्या ड्युटीपर्यंत जेव्हा मी फिरलो असेल, एकही आमदार, एकही मंत्री कोणीच नाही गेला. एवढ्या आतमध्ये पर्यंत मी जाऊन आलो आणि हे लाश बाजूला पाहिलेल्या आम्ही माणसं, आम्ही उचललेले लोक आहोत. प्रामुख्याने प्रामाणिकपणे काम करत असताना आमच्या खोटी नाटे आरोप करून तसं आहे तसं आहे. लायकी पाहायची आपली, किती लायकी आहे, काय लायकी आहे? लायकी राहायची नाही काही. सफेदी वाल्याचे तर पैसे देता पहिले, सफेदी वाल्याचे पैसे देणं होत नाही आणि फालतूची साली पोमाडेंगी आणि सारा तिकडे ते बँक विकायला निघाले. तिकडे 360 जागा बँकेच्या अजिबात विकू देणार नाही प्रकाशराव. तुम्हाला सांगतो हा बाळू धानोरकर बरोबर होईल, लक्षात ठेवा. पण मी माझ्या लोकांचा घात होऊ देणार नाही, कारण हा घात जर झाला तरी अवकात काय याची, आवक काय, आवक काय? एक देशी दारूचं दुकान काय आवक आहे का? हिरा वाढवत जागा ते आवक आहे का? मग आवक आहे का? हे काय आवक आहे? आवक आहे. अरे जे आवक आहे ते काम करा तुम्ही, लोकांचा विश्वास संपादन करा आणि त्या पद्धतीने काम करा तुम्ही. ते सांगू मग आम्ही तुम्हाला कशी आवक राहते, काय राहते, काय नाही. चाले मूर्खासारखे बँका विकायच्या मागे निघाले. अजिबात जिल्हा मध्यवर्ती बँक विकू देणार नाही. हे हरामखोरीप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली, हे सुद्धा आवड ठरवण्यासाठी राहणार नाही. हे तुम्हाला तेवढंच सांगतो. लायकीच नाही ना. 1600 मधले 600 ताकद असेल तर येणं समावर, घेणं, निवडणूक तर घे. असे काम आम्ही जीवनात कधी केले नाही आणि करणार नाही. ज्या ज्या निवडणुका या भागात झाल्या, आमच्यावर अतिरेक झाला, अन्याय झाला, त्याचे परिणाम सुद्धा हंसराज अहिरांना भोगा लागले. घरी बसवलं. हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री असताना, 4 वेळा खासदार असताना त्याला घरी बसवलं. ते बाकीचे काय चिल्लर चपाटे याचा काय विषय? अरे जे मनावर घेतलं ना मी, कोणाला सोडत नाही. आम्हाला जेल, कोर्ट, कचेरी हा काही विषय नाही बाळू धानोरकरचा. एक खूप विचित्र माणूस आहे, विचित्र समीकरण आहे. सगळं इतिहास घडवायसाठी मी निर्माण झालो. मला काही लागत नाही. माझी बायको आमदार झाली, मी खासदार झालो, माझा भाऊ नगराध्यक्ष झाला, इतिहास झाला या भद्रावती ओरड शहराचा. पुन्हा काय पाहिजे? मला काही नको. भविष्यात लढीन नाही तर काही लढीन, काही आम्हाला गरज नाहीये. आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला पदाची गरज नाही, प्रतिष्ठेची गरज नाही. सर्व काही आम्ही स्वतः संपादन करू शकतो, एवढी आमची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही व्यावसायिक लोक आहोत, परंतु खाजवत असताना जरा सांभाळून खाजवा. पुन्हा कुठे धामे आले तर मग आमचं नाव पुन्हा घेऊ नका. ज्यांनी 4-5 लोकांनी त्या दिवशी तमाशे केले, त्या चंद्रपूरमध्ये तमाशे केले, मग आता कसे झाले तमाशे द्यायचे? ते बरं झालं की मी नव्हतो. मी असतो तर मग एकही वापस नसता आला, 4 पैकी एकही नसता वापस आला. सांभाळून राहा, चांगले वागा. आम्ही कुणाच्या वाटे जात नाही, पण आमच्या जर कोणी वाटा गेला ना त्याला सोडत सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. हे धमकी देत नाही बाळू धानोरकर, हे प्रामाणिकपणे बोलतोय.
जो वाटा गेला त्याची सोय लावायसाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि हे सर्व करत असताना माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, प्रशासकीय कुठलाही कर्मचारी असो, माझा महसूल विभागाचा असो, माझा पोलीस कर्मचारी असो, माझा कुठल्याही विभागातला अधिकारी कर्मचारी असो, कुणाच्याही केसाला धक्का लागता कामा नये याची सुद्धा काळजी आम्ही प्रामुख्याने घेतलेली आणि घेणार. हे माझं कर्तव्य आहे, माझ्या बायकोचं कर्तव्य आहे. आम्ही आमदार खासदार म्हणून काम करत असताना एकाही कर्मचाऱ्याचा कुठं अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि आमच्या सोबत जर कोणी खाजवायचं असेल त्याला पण सहन करणार नाही. एवढंच सांगतो, भविष्यामध्ये 2024ची निवडणूक जेव्हा या देशामध्ये, या राज्यामध्ये लोकसभेची येईल, विधानसभेची येईल, त्यावेळी प्रामुख्याने काँग्रेस मोठ्या ताकदीने उभी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्ण ताकदीनिशी या देशामध्ये, या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हे मोदीजी देश विकून देश चालवत आहे. एअरपोर्ट विकला, रेल्वे विकली, काय काय नाही विकलं. तुमचं गॅसचं सिलेंडर, तुम्ही महिला असता, तुम्ही रस्त्यावर उभे व्हायला पाहिजे, तुम्ही रोज उभं व्हायला पाहिजे, रोज उभं व्हायला पाहिजे. का जर उज्ज्वला गॅस 4 कोटी लोकांनी अजून गॅसचं डबल रिफिलिंग केलेलं नाही, हे सुद्धा विसरता कामा नये. पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, या सर्व गोष्टी जर विचार केला आपण तर गगनाला भिडलेले आहे. आणि आमच्या स्मृतीता इराणी 5 रुपये वाढले की डोक्यावर सिलेंडर घ्यायची. ताई कुठे गेले तुम्ही आता? ताई आता किती ते 365, आता 1036 झालं. आता कुठे जायचं? कुठे घेऊन गेलं महाराष्ट्र? इंची द्यायचं काम तुम्ही केलं. भ्रष्टाचारी नालायक लोकांना तुम्ही मंत्री बनवण्याचं काम तुम्ही केलं. आता जे मंत्रिमंडळ जाहीर झालं, त्या मंत्रिमंडळामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं काय किती नालायक लोक आहे. या देशाला खऱ्या अर्थाने गरज असेल तर धर्मनिरपेक्ष राज्य, धर्मनिरपेक्ष हा भारत, कुठल्याही जाती धर्मावरती, कुणाही जाती धर्मावरती अन्याय अत्याचार होता कामा नये. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. इतर कुठलाही पक्ष नाही, हे सुद्धा आपण करून लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज मला अभिमान आहे, मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने मला न्याय देण्यात आला, ज्या पद्धतीने मला वाढवण्यात आलं, ज्या पद्धतीने आमच्या विचाराला एक चालना देण्यात आली, मी आदरणीय सोनियाजींचा, आदरणीय राहुलजीचा, आदरणीय प्रियंकाजीचा फार अभिमान मानतो. 5 ऑगस्टला मोदीजी म्हणजे काली जादू किया. एवढा घाबरते का काली जादू? काली जादू किया होता तो तू कहां रहता भाई? भी काली जादू में सही में दम है क्या नहीं है? काळे कपडे घालून महागाईच्या विरोधात, जीएसटीच्या विरोधामध्ये केलेलं आंदोलन आहे संपूर्ण भारत देशामध्ये आपण पाहिलं असेल. आणि त्या आंदोलनाला म्हणते की काली जादू किए, ये काली जादू वाले है. मोदी जी रुको, 2024 में सही में तुमको काली जादू दिखाई देते. एक बार तो आ जाओ, हमारे एरिया में भी आ जाओ, प्रचारकों को भाग ले. इसके पहले भी आप आर्मी आके गए, मैं चैलेंज करता हूं अभी चंद्रपुर में आके जाओ, आप देखते इसके बाजू में कितना दम है, कौन सुन के आता कौन नहीं आता, क्या है तो देखेंगे. और लोगों को न्याय देने का काम हम हमेशा करते रहे और हमेशा करते रहेंगे. जय हिंद, जय भारत.